रामकृष्ण हरी माऊली आषाढी एकादशी जवळ येते आणि पैठणहून पंढरपूरकडे निघणाऱ्या संत एकनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर झाले आहे. पालखी कधी निघणार, कोणत्या गावी मुक्काम असणार, चला अवघ्या 2 मिनिटात संपूर्ण सोहळा समजून घेऊया. दिनांक 7 जुलै रोजी पालखी प्रस्थान सोहळा पैठण. त्यानंतर दिनांक 8 जुलै रोजी पालखीचा मुक्काम हादगाव येथे असेल. त्यानंतर दिनांक 9 जुलै रोजी पालखीचा मुक्काम कुंडल पारगाव येथे असेल. त्यानंतर दिनांक 10 जुलै रोजी पालखीचा मुक्काम मुंगासवाडे येथे असेल. त्यानंतर दिनांक 11 जुलै रोजी पालखीचा मुक्काम राक्षस भुवन येथे असेल. त्यानंतर दिनांक 12 जुलै रोजी पालखीचा मुक्काम रायमोहा येथे असेल. त्यानंतर दिनांक 13 जुलै रोजी पालखीचा मुक्काम पाटोदा येथे असेल. त्यानंतर दिनांक 14 जुलै रोजी पालखीचा मुक्काम दिघोळ येथे असेल. त्यानंतर दिनांक 15 जुलै रोजी पालखीचा मुक्काम खर्डा येथे असेल. माऊली वेळापत्रक तर आपण बघतोच आहोत, पण यंदाचा माझा आळंदी ते पंढरपूर पायी प्रवास आणि वारीचे रोजचे अपडेट्स तुम्हाला पाहायचे असतील तर व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. त्यानंतर दिनांक 16 जुलै रोजी पालखीचा मुक्काम दांडेगाव येथे असेल. त्यानंतर दिनांक 17 जुलै रोजी पालखीचा मुक्काम अनाळे येथे असेल. त्यानंतर दिनांक 18 जुलै रोजी पालखीचा मुक्काम परांडा येथे असेल. त्यानंतर दिनांक 19 जुलै रोजी पालखीचा मुक्काम बिटरगाव येथे असेल. त्यानंतर दिनांक 20 जुलै रोजी पालखीचा मुक्काम कुर्डू येथे असेल. त्यानंतर दिनांक 21 जुलै रोजी पालखीचा मुक्काम अरण येथे असेल. त्यानंतर दिनांक 22 जुलै रोजी पालखीचा मुक्काम करकम येथे असेल. त्यानंतर 23 जुलै रोजी पालखीचा मुक्काम होळे येथे असेल. त्यानंतर दिनांक 24 जुलै रोजी पालखीचा मुक्काम पंढरपूर येथे असेल. त्यानंतर दिनांक 25 जुलै रोजी देवशयनी आषाढी एकादशी हा सोहळा होणार आहे. तर माऊली हा व्हिडिओ तुमच्या इतर वारकरी मित्र आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही हे वेळापत्रक समजेल. तुम्ही यंदा वारीला येणार आहात का, मला कमेंट करून नक्की सांगा. चला आता थेट भेटूया आळंदी ते पंढरपूर पायी वारीच्या पहिल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा आपले चॅनेल रामकृष्ण हरी.